चला तर आज मंडळी पाहणार आहोत आपण चुलीवरचं मटण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं. चरबी वेगळी करायची, ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. 2 पाण्याने चांगली धुवून झाल्यानंतर एक छोटी पाटी घ्यायची. त्या पाटीमध्ये मीठ मोठं, हळद चांगलं कालवून घ्यायचं. का तर त्या मटणाला पूर्ण मीठ आणि हळद लागलं पाहिजे, अशा रीतीनं चांगलं एकजीव करून घ्यायचं. परत चरबीला पण मीठ आणि हळद लावून चांगलं चोळून घ्यायचं. मिश्रण लागलं पाहिजे, ते झाकून ठेवायचं अर्धा तासभर. आरात कांदा तवर भाजून घ्यायचा. चांगला भाजल्यानंतर चूल पेटवली, लगे पातेलं ठेवलं, तेल वतलं, त्यात खडा मसाला टाकला, त्यात 4 मिरं, 4 लवंग, दालचिनी, तमालपत्र टाकलं. ते चांगलं तळलं की लगे कांदा टाकायचा. कांदा चांगला लालसर भाजला की लगे आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. पेस्ट चांगली लालसर भाजली की लगेच चरबी पहिल्यांदा टाकून घ्यायची त्या तेलात. ती चरबी चांगली हलवून घ्यायची. लगे मग मटण टाकायचं. मटण आणि ते चांगलं हलवून घेतल्यानंतर मिठाच्या पाण्यावर वाफलायचं. ताट ठेवायचं, ताटावर 1 तांब्या पाणी वाटायचं. कांदा बघा कसा भाजला. ताट काढल्यानंतर बघा पाणी कसं सुटलं. परत थोडं वरचं पाणी त्यात वतायचं, कोथिंबीर टाकायची. परत ताटात पाणी ओतून ठेवायचं. तवर खोबरं भाजले, तीळ भाजले, थोडीशी कोथिंबीर, कांदा भाजलेला बारीक करून घ्यायचा. ते पेस्ट बारीक करून झाल्यानंतर त्याच्यात वरून ती पेस्ट टाकून घ्यायची. चांगली हलवून घ्यायची. हलवून झाल्यावर उकळी आली की लगेचच मटण मसाल्याची पुडी टाकायची. लगे काळा तिखट टाकायचं 4 चमचा. ते टाकल्यानंतर हलक्या हाताने हलवून घ्यायचं. जोरात हलवायचं नाही, नाहीतर कट येत नाही. बघा मस्तपैकी ताटात काढले कट कसा.